सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतो आणि जी नगरपंचायतीने जे 21 टेंडरांचा ठराव आणि दिव्यांग निधी बाबतचा अन्यायकारक ठराव हे दोन ठराव जे अनधिकृतरित्या किंवा शासनाच्या कुठच्याही निर्देशाविरुद्ध कारण दाखवून जे घेतले होते याविषयी मी सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात तक्रार म्हणजे तो ठराव रद्द करण्यासाठी ॲप्लिकेशन केलं होतं आणि ते दोन्ही ठराव माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी माझे रद्द केलेले आहेत. पण ते रद्द केलेले का आहेत आणि ते का रद्द झाले आणि त्याची पार्श्वभूमी काय, त्याच्या दोन्ही बाजू ह्या कणकवलीकरांसमोर आल्या पाहिजेत आणि म्हणून आपल्या सन्माननीय सर्व पत्रकारांच्या मार्फत हे पोचलं पाहिजे म्हणून ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन आहे. मुळात हा अर्ज का फेटाळण्यात आला तर तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो की नगरपंचायत ऍक्ट 308 नुसार कोणत्याही बॉडीने किंवा सत्ताधाऱ्यांनी जर अन्यायकारक किंवा शासनाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात जर ठराव पारित केलेला असेल तर तो ठराव 308 नियमानुसार सन्माननीय मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तो तहकूब आणि रद्द करण्यासाठी पाठवला पाहिजे. आणि मग हा असा अन्यायकारक ठराव बॉडीने घेऊन सुद्धा बॉडीच्या दबावाखाली किंवा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली मुख्याधिकारी कणकवली मुख्याधिकारी हे 308 खाली तो ठराव रद्द करण्यासाठी गेले नाही आणि म्हणून शासनाचं परिपत्रक जे 2019 आहे या परिपत्रकानुसार त्या परिपत्रकात स्पष्ट नमूद आहे की जर मुख्याधिकारी गेले नसतील तर सामान्य नागरिक किंवा लोकप्रतिनिधी किंवा नागरिकांची एखादी संस्था ही त्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागू शकते. आणि ह्या अनुषंगाने मी जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्याधिकारी गेले नसल्यामुळे मी हे दोन्ही अर्ज केले होते. मात्र इचलकरंजी नगर परिषदेच्या बाबतीत सन्माननीय हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय यांनी इचलकरंजीच्या एका खटल्याच्या बाबतीत असाच नगरसेवक 308 खाली गेलेला होता आणि त्या बाबतीत इचलकरंजी न्यायालयाने स्पष्ट एक रुलिंग पास केलंय की जोपर्यंत ह्या शासन परिपत्रकाच्या बाबतीतली जी मुख्याधिकारी सोडून आणि कोण जर जाणार असतील तर ते कायद्याच्या पुस्तकात त्याची अमेंडमेंट झाली पाहिजे किंवा कायद्याच्या पुस्तकात ते आलं पाहिजे. कायद्याच्या पुस्तकात फक्त मुख्याधिकारी आहे त्यामुळे GR चा इफेक्ट घेता कामा नये, कायद्याप्रमाणे चाललं पाहिजे. शासन निर्णयाचा इफेक्ट कोर्टाने तो रद्द केला आणि त्यामुळे मी तुम्हाला ह्या सर्व न्यायालयीन जजमेंट आणि निर्णयाची प्रत तुम्हाला मी देतो आणि त्यात सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी एवढंच म्हटलंय की आदेशामध्ये महाराष्ट्र नगरपंचायत औद्योगिक नगरी 1965 आणि तसेच मेन उच्च न्यायालय वर नमूद KIPL व्हिस्टाकोर इन्फ्रा प्रोजेक्ट विरुद्ध इचलकरंजी म्युनिसिपल काउन्सिल या अधिनियमातील तरतुदी विरुद्ध किंवा शासन निर्देशाविरुद्ध ठराव केला असेल तर सदरचा ठराव प्राप्त झाल्यापासून 3 दिवसाच्या कालावधीच्या आत ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी तो तहकूब करण्यासाठी तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्याची जबाबदारी केवळ मुख्याधिकाऱ्यांची असल्याने अर्जदार यांचा अर्ज म्हणजे माझा अर्ज फेटाळण्यात येत आहे. फक्त न्यायालयाचा फक्त एक निर्देश आहे की मुख्याधिकाऱ्यांनी गेलं पाहिजे GR प्रमाणे म्हणजे शासन परिपत्रकाप्रमाणे इतर कोणालाही जाता कामा नये. ह्या फक्त कारणास्तव सन्माननीय न्यायालयाचं रुलिंग असल्यामुळे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना हा अर्ज फेटाळायला लागला. पण दुसरी बाजू अशी आहे की दुसरी बाजू सुद्धा गेली पाहिजे की
ह्या सर्व जजमेंट आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने जी निरीक्षणं नोंदवली आहेत ही निरीक्षणं सुद्धा विचारात घेतली पाहिजे. त्यात जी बॉडीने सत्ताधारी नगराध्यक्ष आणि बॉडीने जो ठराव पारित केला होता त्यात जी कारणं दिली होती की तो टेंडरमध्ये कुठचीही नियमितता नाही, पारदर्शकपणा नाही, टेंडरमध्ये सिंडिकेट केलंय आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरांनी आपापली टेंडर वाटून घेतली म्हणून तो रद्द करण्यात यावा. ही कारणं जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णपणे फेटाळली आहे आणि त्यात या निर्णयाच्या परिषद ई मध्ये स्पष्ट म्हटलंय. बाकीचा उहापोह तुम्ही बघा की केवळ निविदा भरण्यामध्ये कोणतीही स्पर्धा न होता हेतू पुरस्कार निविदा भरल्या गेल्याचे मत नगराध्यक्षांनी मांडल्या याची खात्री झाली म्हणून केले, म्हणजे नगराध्यक्षांना फक्त वाटलं म्हणून स्थायी समिती ठराव 1 दिनांक 6/4/26 व विशेष ठराव सभा ठराव क्रमांक 1 13/4/26च्या अधिनियमात तरतुदी तसेच शासन हा ठराव निर्देशाशी सुसंगत नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट म्हटलंय. आणि दुसरा त्याचबरोबर ते म्हटलंय उपरोक्त ठरावाची अंमलबजावणी तहकूब करण्यासाठी सदरचे ठराव मुख्याधिकारी नगरपंचायत कणकवली यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविणे अपेक्षित होते, परंतु मुख्याधिकारी नगरपंचायत कणकवली यांनी उपरोक्त अधिनियमातील 308 मध्ये तरतुदीनुसार कार्यवाही केलेली नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट म्हटलंय. इतर बऱ्याच गोष्टी आहेत की जिल्हाधिकाऱ्यांसाठी योग्य त्या स्पर्धा झाल्या आहेत, योग्य ती पारदर्शीपणा हे पार पाडलंय. त्या मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी जो अहवाल मागवला या अहवालात सुद्धा दिनांक किती 4 मे 26च्या अहवालात जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या अहवालात स्पष्ट म्हटलेलं आहे ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे निर्दोष पार पाडण्यात आलेली आहे. फेर निविदा झाल्या तर जनतेचा आणि शासनाचं आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि हे स्पष्ट त्यांनी म्हटलंय. आणि असं असून सुद्धा ह्या विरोधात बॉडीने ठराव घेऊन मुख्याधिकारी 308 खाली गेले नाही. मुख्याधिकाऱ्यांनी आपलं कर्तव्यात कसूर केलेले आहे. या जिल्हाधिकाऱ्यांच्या जे काय म्हणतात त्याला निरीक्षण आहे या निरीक्षणात स्पष्ट उल्लेख आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हेही मान्य केलंय की ज्या बॉडीने जो ठराव घेतला तो शासनाच्या नियमाला धरून नाही. आणि असं असताना हा ठराव जो जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा अपात्र ठरवलाय थोडक्यात, तर ह्या ठरावाची आता मुख्याधिकारी अंमलबजावणी करणार काय? कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी ह्या ठरावाची शासनाने त्यांच्या वरिष्ठ जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाने जो ठराव अपात्र म्हणजे थोडक्यात शासनाच्या निर्देशाविरुद्ध आहे याचा स्पष्ट उल्लेख केलेला असल्याने ह्या ठरावाची अंमलबजावणी म्हणजे नगराध्यक्षांनी घेतलेल्या ठरावाची जी अनधिकृत ठरावाची अंमलबजावणी सन्माननीय कणकवलीचे मुख्याधिकारी करणार आहेत का हा भविष्यात आपल्याला पाहावं लागेल. आणि नाहीतर त्यांच्या त्या कृतीच्या विरोधात आम्हाला कायदेशीर बाबी तपासून न्यायालयात जावं लागेल. लक्षात घ्या बस. आणि दुसरी गोष्ट दिव्यांगांच्या बाबतीतला जो ठराव आहे आमचं एवढंच म्हणणं होतं की एकूण 2,80,000 रुपये दिव्यांगांसाठी 5% नुसार राखीव होते. 68 दिव्यांग होते आणि 68 दिव्यांगांना समान वाटप व्हावं म्हणजे कोणावर अन्याय होणार नाही. जर समान वाटप झालं असतं तर सुमारे 4117 रुपये त्यांना प्रत्येकी आले असते आणि एकाच दिव्यांगाचे लाड करताना त्याला 1,80,000 रुपयाची गाडी जाते आणि 1 लाख रुपये राहत आहेत. 1 लाखात उरलेल्या 67 जणांना जर समान वाटप केलं तर फक्त 1492 रुपये राहत आहेत. म्हणजे 41च्या ऐवजी 1492 रुपये फक्त त्यांना मिळणार आहेत. त्यांचं वैयक्तिक नुकसान जवळजवळ 2625 रुपये प्रत्येकी होणार आहे आणि ते होऊ नये म्हणून आम्ही ते अपील दुसरं दाखल केलं होतं. आमचं एवढंच म्हणणं होतं की दिव्यांग हे सर्व आपल्यासाठी समान आहे. प्रत्येक दिव्यांगाचं दुःख आहे जे कष्ट आहेत ते सारखे आहेत आणि त्यामुळे त्यांची ही सुद्धा मोठी
ही सुद्धा रक्कम त्यांना मोठी आहे आणि ती त्यांना मिळावी, पण नियमाच्या तरतुदीनुसार ते सुद्धा अपील आमचं जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी अपील फेटाळल्याबाबत आमची कुठचीही तक्रार नाही, कारण न्यायालयाच्या पुढे सन्माननीय उच्च न्यायालयाच्या पुढे कुठच्याच अधिकाऱ्याला जाता येणार नाही, हे तेवढंच करा. आणि ह्याच अनुषंगाने मी एक खंत माझी वैयक्तिक मी सांगतो ती आम्ही व्यक्त करतो की जेव्हा कायद्यामध्ये आणि वेगवेगळी अंकित गरजेनुसार मार्गदर्शन व्हावी म्हणून शासन आपापल्या अनुभवाने त्यावर, कारण कायद्यात सगळं लिहिता येत नाही, नाही तर पुस्तकाचे खंडच्या खंड झाले असते, म्हणून कायद्याला अनुसरून शासन प्रत्येक वेळेला त्याचे मार्गदर्शक सूचनांचं परिपत्र किंवा शासन निर्णय काढत असतं. पण सन्माननीय न्यायालयाच्या मते की जोपर्यंत कायद्यात नाही तोपर्यंत शासन परिपत्रक मानता येणार नाही. आता न्यायालयाच्या पुढे आपण काय करू शकत नाही, पण माझं एक म्हणणं आहे की मग जे शासन निर्णय काढतं कायद्याला धरून, हे सर्व शासन निर्णय आपण भासणात गुंडाळायचे का, हा सुद्धा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होतोय. आणि दुसरी गोष्ट अशी की हे जर निर्णय शासनाच्या भासणात गुंडाळायचे नाही तर मग शासनाने तरी अशा बाबतीत एखादा कायदा पारित केला पाहिजे की शासनाच्या नियमाला अनुसरून झालेली जी पत्रकं किंवा शासन निर्णय आहेत यात न्यायालयाने सुद्धा म्हणजे तो कायद्याचा भाग समजावा किंवा असं कुठच्या म्हणजे तज्ज्ञ कमिटीकडून काहीतरी त्याच्यातून शासनाने मार्ग काढला पाहिजे, तरच अशा अन्यायाविरुद्ध काहीतरी करता येईल. आता हा प्रश्न इथे राहिला, त्यांचा ठराव चुकीचा आहे, पण न्यायालयामुळे मला जाता येत नाही आणि फक्त चुकीच्या ठरावाच्या विरोधात मुख्याधिकारी सत्तेच्या विरोधात जावं लागतं म्हणून गेले नाहीत. मग ह्याचा जो परिणाम कणकवली शहराच्या विकासावर झाला, इतक्या कामांपासून नागरिक वंचित राहिले, याला नक्की जबाबदार कोण, हा प्रश्न आमच्या समोर आहे आणि आपल्या माध्यमातून ही माहिती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे आणि म्हणून आपल्या माध्यमातून ही मी पत्रकार परिषद घेतोय. दुसरी